गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बिर्याणी बनवणार आहे. तर आपण इंडिया गेट बासमती पुलावपासून बिर्याणी बनवणार आहे. इथे आपण 2-2.5 वाटी तांदूळ घ्यायचा आहे सगळ्यात पहिले. तर आपण इथे 2-2.5 वाटी तांदूळ घेतलाय आणि आता आपण हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्यातून आणि आपल्याला हा अर्धा तास भिजत ठेवायचा. आता आपण इथे पाणी उकळत ठेवलंय. याच्यात आपण तेजपान टाकलंय आणि 2 मिरी घातलाय आणि मीठ टाकायचंय. मीठ टाकून थोडंसं तेल टाकणार आहे आपण आणि लिंबू घालायचं आहे. थोडंसं लिंब पिळायचं आणि आता पाणी आपण 10 मिनिटं खळखळ उकळून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण हा भिजवलेला तांदूळ घालायचा. आणि हे आता मीठ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हा तांदूळ जो आहे तो पाण्यात छान उकळून घ्यायचा आहे. हा भात आपल्याला 80% शिजवायचा आहे. आपला भात आता रेडी आहे. आता आपण हा स्ट्रेन करून घेऊया थंड पाण्याखाली. आता आपण तेलामध्ये ना कांदा तळून घ्यायचा. आपल्याला बरिस्ता करायचा आहे. तो हा उभा असा पातळ स्लाइसचा कांदा मी चिरून घेतला, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हा थोडा गोल्डन करायचा आहे. आपला इथे बरिस्ता रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तळलेला कांदा. आणि आपण बिर्याणीसाठी हा इस्टनचा बिर्याणी मसाला वापरणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपला बासमती राईस किती मोकळा झाला. तर आता आपण इथे काय काय साहित्य घेतलंय ते बघून घेणार आहेत. इथे आपण अर्धा गाजर घेतलाय, 1 बटाटा घेतलाय, 1 शिमला मिरची घेतली आहे, 2.5 टोमॅटो घेतले, वाटीभर दही, वाटीभर वाटाणे आणि इथे आलं लसूण क्रश करून घेतलं. आता आपल्याला बिर्याणीची भाजी बनवायची आणि हा बिर्याणी मसाला घेतलाय. जो आपण बरिस्ता तयार केलाय ना, त्यातच आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्यातच भाजी बनवायची आहे. याच्यामध्ये आपल्याला 1-1 भाज्या घालायच्या, जसं की वाटाणे घालणार आहे, आलं लसूण पेस्ट घालायची, गाजर, फ्लॉवर, ज्या ज्या भाज्या आपण चिरल्या आहेत त्या 1-1 ॲड करायच्या आपल्याला आणि व्यवस्थित आता या परतवून घ्यायचं.
आता आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आणि ते थोडं वाफ काढून घ्यायचं थोडंसं, कारण की फ्लावर आहे त्याला शिजायला थोडा टाईम लागतो. बटाटे आहे त्याची आपल्याला 5-10 मिनटं वाफ काढून घ्यायची. हळद टाकायची आपल्याला, पाव चमचा हळद टाकायची. आणि तिखट आणि मसाला आपण नंतर टाकणार आहे. आधी आपण या भाज्या शिजवून घ्यायच्या. वरून पाणी घालायचं. आपली भाजी मस्त शिजत आली आहे. याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचे तर सगळ्यात शेवटी. आता आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे. सगळ्या भाज्या आपल्या छान शिजून झाल्यात, त्याच्यात दही ॲड करायचं. तिखट टाकायचा 1 चमचा आणि जो बिर्याणी मसाला घेतलाय तो टाकायचा आहे. तो 2 चमचे घेतलाय आपण, छोटे 2 चमचे. मीठ टाकायचं. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. आणि आता मिक्स करून घ्यायचं सगळं. तर आता आपली भाजी होते, तुम्ही बघू शकता. एक 5 मिनिटे भाजी हे होऊ द्यायची आहे गॅसवर. आता आपण ही भाजी थोडी काढून घ्यायची लेअरिंगसाठी. मी थोडा भाजीमध्येच पुदिना घालते, थोडासाच घालायचा आहे, थोडा टेस्ट येण्यासाठी. भातावर नाही घालायचा, भात काळा पडतो. कोथिंबीर, पुदिना हे असं भाजीवर घालून घ्यायचं, म्हणजे टेस्ट चांगली येते. आपण याच्यावर भाताचा लेड लावायचा आहे. हा जो बिर्याणी मसाला मी वापरला आहे तो खूप छान आहे, तुम्ही पण वापरून बघा. जळजळ नाही होत बाकीच्या मसाल्यांसारखी. आता हा बरिस्ता टाकायचा आहे आपला. आणि आपण इकडे थोडं केसरचं दूध करून घेतलंय ते घालायचं. कलर पण घालू शकतात, पण मी नाही घातलाय कलर. याच्यात तुम्ही पनीर ॲड करा, पनीर आवडत असल्यास. तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या कोणत्याही घालू शकता, हा तुमचा चॉईस आहे. तुम्ही बघा आता मस्त भाजीचा लेयर लावून झालाय सगळीकडे. आणि आता सगळ्यात लास्ट परत भाताचा लेयर लावायचा. मस्त भात असा पसरून घ्यायचा सगळीकडे. आणि खाली मी तवा ठेवणार आहे, कारण की बिर्याणी खाली लागू नये म्हणून.
आणि फायनल लुक. परत बरिस्ता टाकायचा. कोथिंबीर नाही टाकायची, भात काळा पडतो. केसरचं दूध घालायचं. तवा गरम करून घेतलाय मी 5-10 मिनटं आणि त्याच्यावर आता ही कढई ठेवणार आहे भाताची, बिर्याणीची, आणि 5-10 मिनटं दम देऊन घ्यायचं. झाकण ठेवायचं. दही घेतलंय आणि या दह्यामध्ये आपण काकडी टाकायची आणि बारीक कांदा टाकायचा. आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं. साखर घालायची. मिरची घालायची 1 चिरून. आणि आता हे मिक्स करून घ्यायचे. आता आपली छान कोशिंबीर रेडी आहे बिर्याणी सोबत. गाजर उरला होता, तो मी गाजर पण ॲड करते. बिर्याणीचा गाजर उरलेला, सो तो पण ॲड करते. तो पण छानच लागणार आहे कोशिंबीरमध्ये. आणि कोशिंबीर आपली छान अशी कलरफुल होणार आहे. तुम्ही बघू शकतात गाजर ॲड केल्यावर कोशिंबीर छान अट्रॅक्टिव्ह दिसते आपली. तर आता आपली कोशिंबीर पण रेडी आहे. बघू शकतात आपण बिर्याणी प्लेटमध्ये काढली आहे आणि कोशिंबीर पण घेतली आहे साईडला. तर तुम्ही पण ही अशी रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.